आमदार उत्तम जानकर राजीनामा देणार आहेत। दिल्लीत निवडणूक आयोगाकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत। मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या अटीवर ते राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। ईव्हीएम विरोधी मुद्दा दिल्लीतल्या जंतर मंतरवर देखील आता गाजणार आहे, कारण आमदार उत्तम जानकर दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत। 22 आणि 23 जानेवारीला जंतर मंतरवर आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। दिल्ली विधानसभेच्या पूर्वीच आता पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापणार असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान माजी राज्यमंत्री बच्चू कडू देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। सचिन कसबे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय पुन्हा एकदा आता ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आमदारकीचा राजीनामा देखील उत्तम जानकर देणार आहेत। काय अपडेट्स आहेत? माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्याला हात घातलेला आहे। आता दिल्लीतल्या जंतर मंतरवर हा मुद्दा ते नेणार आहेत। मार्कडवाडी मधील ग्रामस्थांनी मतदारांनी 1400 प्रतिज्ञापत्र केलेले, तर धानोरे गावातील 1200 मतदारांनी प्रतिज्ञापत्र केलेले आणि त्यांची मागणी मुख्य निवडणूक आयोगाकडे ही आहे की आम्हाला आमची चोरी झालेली मतं दाखवून द्या आणि आम्हाला मॉकपोल घेण्याची परवानगी द्या। त्याच भूमिकेवर आमदार उत्तम जानकर सुद्धा निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहेत की मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या अटीवर आपण राजीनामा देणार आहोत आणि त्यानंतर आपण या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घ्यावी। आणि जर ही मागणी मान्य नाही झाली तर आमदार उत्तमराव जानकर यांनी जंतर मंतरवर 23 जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। या आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल असतील, माजी राज्यमंत्री बच्चू कडू असतील, हे सुद्धा सहभागी होणार आहेत। तसेच यूपीए मधले घटक सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर येण्याची माहिती आमदार उत्तम जानकर यांनी दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद सचिन सविस्तर माहितीसाठी। नाही, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे 2-5 हजारांनी पराभूत होणारे होते ते लाखांनी निवडून आले आणि माझ्यासारखा उमेदवार जो लाखांनी निवडून येणार होता तो कुठेतरी काटावरती या निवडणुकीमध्ये तुम्हाला निवडून आलेला दिसतोय। माझा माळशिरस मतदारसंघामध्ये मार्कडवाडीच्या विषयानं त्या ठिकाणी तोंड फुटलं। लोकांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उठाव केला आणि आमच्या मताची मार्कडवाडीमध्ये पडताळणी झाली पाहिजे ही आग्रही भूमिका घेतली। पोलिसांनी विरोध केला तरी सुद्धा गावकऱ्यांनी सगळी तयारी केली आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं बळ वापरून त्या ठिकाणी ती म्हणजे पडताळणी त्या ठिकाणी थांबवण्यात आली।